रात्री वैशाली अंथरुणावर पडून रडत होती. तिची आई तिच्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन आली आणि ती तिला म्हणाली, वैशाली, तू जेवली नाहीस, मग कमीत कमी दूध तरी घे. वैशाली म्हणाली, नको आई, मला दूध पण नको. तुला तर माझं लग्न करायची घाई झाली आहे ना. एवढं ओझं झालं आहे का माझं? मग कशाला उगाच माझ्या खाण्यापिण्यावर खर्च करताय? बोलता बोलता तिचा गळा भरून आला होता. हे ऐकून तिच्या आईला फार दुःख झालं. ती म्हणाली, हे बघ बाळा, तू मला चुकीचं समजत आहेस. अगं तू माझ्यावर ओझं नाहीस, पण उद्या जर मला काही झालंच तर मग तुझं काय होणार? मला माझ्या जीवात जीव असेपर्यंत ही जबाबदारी पूर्ण करायची आहे. माझ्या नजरेसमोर तुझा संसार फुलावा, तू तुझ्या संसारात आनंदी राहावं, मला अजून काय पाहिजे? वैशालीने आईचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आई तू समजून घे, मला आत्ताच लग्न करायचं नाही. मला जॉब करायचा आहे. तू मला जॉब करू का देत नाहीस? मी तर ठरवलं होतं की कॉलेज पूर्ण झाल्यावर जॉब करीन, स्वतःच्या पायावर उभी राहीन आणि त्यानंतरच लग्नाबद्दल विचार करीन. पण तू तर माझं शिक्षण पूर्ण झाल्या झाल्या लगेच माझ्या लग्नाच्या मागे लागली आहेस. आई तिला समजावत म्हणाली, अगं आत्ता तर मी स्थळ बघायला सुरुवात केली आहे. अगदी पहिलंच स्थळ पसंत पडेल असं काही नाही. आतापासून स्थळ बघायला सुरू केली तर कुठे जाऊन नंतर एखादं स्थळ पक्क होईल. तू थोडं समजायचा प्रयत्न कर. आयुष्य एवढं सोपं नसतं बाळा. मला माझ्या पद्धतीने सगळं करू दे. तसंही तुझ्या वडिलांच्या निधनानंतर तुला लहानाची मोठी केली आहे, तर तुझ्या आयुष्याचा हा एक निर्णय पण मी घेऊ शकत नाही का? मला एवढा पण अधिकार नाही का? वैशाली म्हणाली, आई तू माझ्यासाठी सर्व काही आहेस. माझ्या आयुष्याचा निर्णय तू घेऊ शकतेस, पण माझ्याबद्दल थोडासा विचार कर ना. जर तुला माझं भविष्य चांगलं व्हावं असं वाटत असेल तर मग माझा आनंद कशात आहे हे तुला का समजत नाही? तिची आई म्हणाली, वैशाली तू अजून लहान आहेस. दुनियादारीची तुला अजून जाणीव नाही. मी ही दुनिया बघितली आहे. मुलीचा संसार जेवढा लवकर होईल तेवढं बरं असतं. जर तुला जॉब करायचाच असेल तर तू लग्नानंतर पण करू शकतेस की. मी मुलाकडच्यांना सांगेन की तुला लग्नानंतर जॉब करायचा आहे. वैशाली रडत म्हणाली, आई तू माझी आई असून मला समजून घेत नाहीस, तर मग दुसरं कोणी कसं मला समजून घेईल? असं बोलून तिने तोंड फिरवलं आणि ती झोपली. तिच्या आईला माहीत होतं की एकदा ती कुठल्या गोष्टीवर अडून बसली की ती कुणाचं काही एक ऐकत नाही. म्हणून मग तिने तो दुधाचा ग्लास तिथेच टेबलवर ठेवला आणि ती खोलीतून बाहेर निघून आली. तिला वाटलं की वैशालीला जर भूक लागलीच तर ती ते दूध घेईल. दुसऱ्या दिवशी जोशी काका सकाळी घरी येणार होते, म्हणून मग ती त्या विचारात पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तिने मिठाईच्या दुकानातून जिलेबी आणि समोसे आणले. मग जोशी काका आल्यावर त्यांना गरम गरम चहा आणि सोबत जिलेबी आणि समोसे देऊन ती तिचं आवरायला खोलीत गेली. बाहेर जोशी काका गरम गरम चहासोबत समोसे खात होते आणि ते वैशालीशी बोलत होते. ते म्हणाले, बाळा तू काळजी कशाला करतेस? तुझे हे जोशी काका तुझ्यासाठी काय वाईट स्थळ थोडीच आणणार आहेत. मुलगा प्रायव्हेट कंपनीत मोठ्या पोस्टवर आहे. घरात फक्त त्याची आई आणि आजी आहे. आताच त्यांनी नवीन घर घेतलंय. घराच्या मागे मोकळी जमीन पण आहे. लग्नानंतर तू खूप आनंदी राहशील. एकुलता एक मुलगा आहे, त्यामुळे लग्नानंतर सगळं तुझंच होणार ना. हे ऐकून वैशाली थोडीशी हसली. तिचं कॉलेज संपून आत्ता कुठे 2 महिने झाले होते आणि लगेच तिची आई लग्नासाठी तिच्या मागे लागली होती. तिचे वडील या जगात नव्हते. तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना त्यांच्या वडिलांचे काही पैसे मिळाले होते आणि काही एफ.डी पण होती. त्या सगळे पैसे तिच्या आईने मंथली इन्कम स्कीममध्ये फिक्स केले होते. त्यात तिच्या आईला पेन्शन मिळू लागली होती. त्यातच घर खर्च भागत होता. त्यांनी फक्त मुलीच्या शिक्षणावर फोकस केला होता. तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी एवढं करून ठेवलं होतं की तिला बाहेर काम करायची गरज नव्हती. वेळ पटकन निघून गेली होती. आता मुलगी मोठी झाली होती. आता मुलीचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि त्यामुळे तिने विचार केला की तिचं लग्न करून मोकळं व्हावं आणि आपल्या सगळ्या जबाबदारीतून मुक्त व्हावं. कारण नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती भीतीच्या वातावरणात जगत होती की जर मलासुद्धा काही झालं तर मग माझ्या मुलीचं काय होणार. पण बघता बघता तो दिवस आला होता जेव्हा तिची मुलगी लग्नाची झाली होती. पण तिची काळजीसुद्धा योग्यच होती, कारण तिला वाटत होतं की तिच्या मुलीने लवकरात लवकर संसारात रमावं. पण वैशालीला एवढ्यात लग्न करायचं नव्हतं.
तिला शिकून काहीतरी बनायचं होतं. तिने तिच्या आईला एकटीला रडत खडत जगताना बघितलं होतं. ती विचार करत होती की तिची आई जर जॉब करत असती तर मग आयुष्यात एवढे हाल काढावे लागले नसते. तिने तिच्या आईचा संघर्ष बघितला होता. तिच्या वडिलांनी एवढं सोडून गेले होते म्हणून त्यांना जास्त त्रास झाला नाही. तरी पण तिला कित्येक वेळा काही काही गोष्टीसाठी मनाची समजूत काढावी लागत होती. ती विचार करू लागली की सगळ्यांना भरपूर संपत्ती मिळेलच असं काही नाही. भविष्यात समोर काय वाढून ठेवलंय कुणालाच माहीत नसतं. त्यासाठीच तिला जॉब करायचा होता. तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. पण तिची आई तसा विचार करत नव्हती. तिला वाटत होतं की तिचे सगळे पैसे तर तिच्या मुलीचेच आहेत. मग तिला जॉब करायची काय गरज आहे. पण ती ही विसरत होती की आजकालच्या जमान्यात पैसे तर एका झटक्यात संपून जाऊ शकतात. पण मुलीचं स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे. ती तयार होऊन आल्यावर वैशाली तिच्याकडे या आशेने बघत होती की जणू तिला सांगायचं होतं की आई मला आत्ताच लग्न करायचं नाही. काल रात्रीच यावर एवढं बोलून झालं होतं त्यामुळे तिची आई थोडी नाराज होती. तिने वैशालीकडे एकदा नजर टाकली आणि ती जोशी काकांना म्हणाली, चला जोशी काका, आपण मुलाच्या घरी जाऊया, एकदा बघूया आणि मग पुढची बोलणी करूयात. खरं तर जोशी काकांनीच ते स्थळ आणलं होतं आणि त्यांनी मुलगा आणि मुलाच्या घरच्यांच्या बाबतीत मोठ्या मोठ्या बढाया मारल्या होत्या. वैशालीची आई आज मुलाच्या घरी निघाली होती कारण आपल्या एकुलत्या एक मुलीला ती अशीच कोणाच्याही सांगण्यावर थोडीच देणार होती. तिला सगळं काही नीट बघायचं होतं. तसं तर जोशी काकांनी आधीच सांगितलं होतं की मुलाची आई खूप चांगली आहे आणि त्यांना लग्नात काही नको आहे. त्यामुळे वैशालीची आई थोडी विचार करू लागली होती. ती त्यांच्या घरी पोहोचली तर मुलगा सागर पण तिथेच होता. थोडा वेळ बोलून झाल्यावर तो म्हणाला, ठीक आहे काकू, मला निघावं लागेल, ऑफिसला जायचं आहे. एवढं बोलून तो निघून गेला. मग सागरची आई म्हणाली, या मी तुम्हाला आमचं घर दाखवते. मग त्या दोघी निघाल्या. ती एक खोली दाखवत म्हणाली, ही माझी खोली आहे. मग दुसरी दाखवली आणि म्हणाली, ही माझ्या सासूबाईंची खोली आहे. त्यानंतर मग त्या दोघी वरती गेल्या. तिथे गेल्यावर समोरची खोली दाखवत ती म्हणाली, ही पाहुण्यांची खोली आहे. हे ऐकून वैशालीची आई म्हणाली, मग सागरची खोली कुठली आहे. या की तुम्हाला दाखवते. असे म्हणून ती अंगणात आली आणि म्हणाली, हे बघा, इथे आम्ही सागरसाठी एक खोली काढायचा विचार करतोय. अजून त्याची खोली काही बनवली नाही. तो पाहुण्यांच्या खोलीतच राहतो. वैशालीची आई विचारात पडली की जर या घरात मुलाला स्वतःची खोलीच नाही तर मग ते लोक आपल्या सुनेला कुठे ठेवणार. सून काय पाहुण्यांच्या खोलीत राहील का. तेवढ्यात सागरची आई म्हणाली, आता आम्हाला तर एकच मुलगा आहे, तर मग आम्ही विचार केला की त्याची खोली त्याच्या आणि सुनेच्या आवडीनेच बनवून घेऊ आम्ही. त्यासाठीच आम्ही त्याची खोली अजून बनवली नाही. तसेही हे घर बनवताच सगळे पैसे संपले. आता तुमची मुलगी आमची सून बनवून येणारच आहे, तर मग तिला पण छान खोली पाहिजे असणार. मग तुम्ही बघा, तुम्ही काही पैसे द्या म्हणजे मग तुमच्या मुलीसाठी एखादी छान खोली बनवता येईल. शेवटी तुमच्या मुलीला पण या खोलीतच राहायचं आहे ना. हे ऐकून तर वैशालीच्या आईला धक्काच बसला. आता तिला कळून चुकलं की सागरच्या आईला नक्की काय म्हणायचं होतं ते. आता तिला निर्णय घ्यायला अजिबात वेळ लागला नाही. ती म्हणाली, याचा अर्थ तुम्ही आमच्याकडून दुसऱ्या वाटेने हुंडाच मागताय का. सागरची आई म्हणाली, नाही नाही, तसं काही नाही. ही हुंड्याची मागणी कशी असेल. पुढे जाऊन तुमची मुलगी या खोलीत राहणार नाही का. वैशालीच्या आईला हसू आलं आणि ती गालातल्या गालात हसत म्हणाली, ज्या घरात तुमच्या स्वतःच्या मुलाला खोली द्यायची तुमची लायकी नाही, तुमच्या मुलासाठी खोलीसुद्धा तुम्ही लोक सासरच्या लोकांकडून बनवून घेणार आहात. अशा घरात मला माझी मुलगी द्यायची नाही. असे बोलून ती उठली आणि तिथून निघून गेली. जोशी काका पण तिला जाताना बघत बसले. ती विचार करू लागली की आजकाल दुनिया किती वाईट आहे. लोक यांना त्या कारणाने हुंडा मागतात. मीच वेडी होते की मुलीच्या लग्नाची घाई करायला लागली होती. आजकालच्या जगात मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप आवश्यक आहे. ती घरी पोहोचली तर वैशाली उदास मनाने बाहेरच अंगणात बसली होती. आईला बघताच ती भिवून उठून बसली. तिला भीती वाटत होती की तिची आई तिचं लग्न तर ठरवून आली नाही ना. तिची आई तिच्या जवळ आली आणि तिने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, तुला जॉब करायचा आहे ना, कर जॉब. स्वतःच्या पायावर उभी राहा. लग्नाचा विचार
आपण नंतर करूया. हे ऐकताच वैशालीने तिच्या आईला कडकडून मिठी मारली. वैशालीच्या आईला आज हे माहीत झालं होतं की मुलींना फक्त शिकवणं गरजेचं नाही, तर त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं हे पण आईवडिलांचं कर्तव्य आहे.